गणपतीचा सण तोंडावर आलेला असून मुंबईमधील धारावीमध्ये चक्क गणपतीचा कारखाना सापडलेला आहे। या कारखान्यामध्ये एक नाही तर तब्बल 3 पिढ्या काम करतात। 82 वर्षीय अण्णा शेडगे यांच्यासह त्यांचा मुलगा आणि नातू सुद्धा मूर्ती बनवण्यामध्ये मास्टर आहेत। शेडगे कुटुंब मागील 50 वर्ष धारावीमध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये मूर्ती घडवत आहेत। अण्णा शेडगे यांचा 21 वर्ष नातू सत्यम यानं सुद्धा ही कला जोपासलेली आहे। आपण पाहूयात। गावी आमचं हे आता धारावीत मी 50 वर्ष मला याच वर्षी झालेली आहेत धारावीत आल्यानंतर या जागेवरती। आणि त्याच्यापूर्वी मी 10 वर्ष लालबागला होतो। 2 ठिकाणी माझा कारखाना चालायचा। लालबागला मला नवाकाळने माझा मोठा पुरस्कार केला होता, नवाकाळ पेपरने। या लोकांनी माझी मूर्ती बघून विठोबाची मूर्ती माझी गाजली होती। मूर्ती मी जो 2.5 फुटाची मूर्ती होती आणि ती मूर्ती माझी लालबागला पुष्कळ गाजली। पत्रकार बरेच लोक आले होते ते मूर्तीचा फोटो न्यायला। नंतर नवाकाळने माझा गणपती दिवशीच माझा नवाकाळचा फोटो वगैरे त्या मूर्तीचा आला होता नवाकाळमध्ये। कोण पोटापासून कलाकार खरं तर होऊन येत नाही। माझ्या आजोबांनी मला शिकवली ही कला। माझ्या पप्पांकडून मी शिकली, कारण माझे पप्पा खूप आखणीचे, माझ्या आधी आखणीचे डोळे वगैरे काढायचे। आणि आमचं घरानं पूर्ण कारखान्याचं म्हणजे कलाकार असल्यामुळे आता ते मला खूप चांगल्या प्रकारे जमतं आहे करायला। त्यामुळे मी अशा प्रकारे शिकलो आहे। मी वयाच्या 18व्या वर्षापासून शिकलो गणपतीची नजर काढायला। आणि आत्ता फक्त मला थोडा वेळ जातो काढायला, कारण प्रत्येकाच्या कलेची एक वेगळी पद्धत असते, वेगळी एक त्याचा काय बोलू शकतो आपण, वेगळा एक स्टान्स असतो। तसं एक माझा वेगळा स्टान्स आहे।